नाही, आता एक तर CCTV बंद राहणं हे योग्यच नाही आहे. त्यांनी दक्षता घ्यावी लागतं, त्याला बॅकअप ठेवावं लागतं. आता 45 मिनटं ते 1 तास झालेला आहे, अजून CCTV तिथं बंद आहे. त्यामुळे अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते लोकशाहीला चुकीच्या आहेत, घातक आहेत. इलेक्शन कमिशनची जबाबदारी CCTV ते चालू ठेवावं. रोहित पवार आपल्यासोबत आहेत. त्यांनी एक व्हिडिओ सध्या ट्विट केलेला आहे आणि सुप्रिया सुळे यांचे निवडणूक अधिकारी लक्ष्मण खाबिया यांनी एक व्हिडिओ सध्या समोर आणलेला आहे की CCTV जे आहेत ते बंद आहेत स्ट्रॉंग रूम मधले. दादा, काय आरोप तुम्ही करताय? हे बघा, जेव्हा EVM मशीन्स एका ठिकाणी ठेवल्या जातात तिथं CCTV कॅमेरा हे चालू राहणं आणि त्याचा ॲक्सेस आम्हाला देणं हे कंपल्सरी आहे. तो आमचा लोकशाहीतला अधिकारी आहे. आता याच्यामध्ये जेव्हा EVM मशीन तिथं ठेवल्या गेल्या होत्या तेव्हा आम्ही लगेचच त्या CCTVचा ॲक्सेस मागितला, जो देण्यासाठी यांना 3 दिवस लागले. ठीक आहे, आमचे माणसं बाहेर होते, ते सगळं असलं तरी आत्ताच जे CCTV तिथं होते तेच सुद्धा बंद पडलेले आहेत. म्हणजे उद्या जाऊन असं म्हणावं लागेल की जेव्हा आपण डिफेन्स सिस्टम्स आहेत त्या डिफेन्स सिस्टम म्हणजे तिथं बंद पडल्या तर आपल्या या देशाची कशी परिस्थिती असेल, तशी लोकशाहीच्या बाबतीत ती CCTV बंद पडल्यासारखं आहे. आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्याच्यावर कारवाई करा आणि काय एक्झॅक्टली झालं हे आम्हाला सांगा, असं आम्ही विनंती केलेली आहे. तुम्ही अजून एक हडपसरमधला व्हिडिओ ट्विट केला आहे की काही पदाधिकारी जे आहेत ते एजंट आतमध्ये आला ते आरोप करतायत. नाही, आता हे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही झालेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काही लोक आज जाऊन दंगा घालण्याचा प्रयत्न तिथे केला आहे. पण आमचे कार्यकर्ते काही सोपे नाहीत, साधे नाहीत. ते निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं, त्या लोकांना. त्यामुळे कुठेही जर हाणामारी नाहीतर दडपशाही जर केली जात असेल तर आम्ही तिथं दक्षता घेत आहोत आणि त्या लोकांना उत्तर पण देत आहोत. तुम्ही बारामतीच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक व्हिडिओ बाहेर काढले पैसे वाटपाना. त्यानंतर आता तुमचे आरोप सुजय विखेंनी केले की 2019मध्ये बारामती ॲग्रोची काही लोक पाकिटं वाटप होती. कसं तुम्ही? हे बघा, मला उत्तर देण्याचं कारणच नाही. तिथं पोलिसांनीच त्याच्यामध्ये त्या जो काही त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. असं कुठेही काही घडलेलं नाही. ते तिथं मी सुजयदादाला पाठवून देतो. ते त्यांनी तिथं वाचावं आणि बघावं. उगाच हवेतल्या गोष्टी करू नये. आता त्यांनी मी जे ॲलिगेशन केलेलं आहे की भाजपचा जो तिथं पदाधिकारी आहे तो पैसे वाटतो, त्याबद्दल ते काय बोलले नाही. म्हणजे कदाचित ते स्वीकारत आहेत की पैसे ते म्हणजे भाजप तिथं वाटत आहेत. नगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरती रात्री पैशाचे बंडल पाहायला मिळाले. अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेत. काही व्हिडिओ तुम्ही पण ट्विट केले. आता उत्तरेकडनं तिथं पैशाचे ढग जर आले तर पाऊस हा दक्षिणेत आता पडायला लागलेला आहे. पण लोकशाहीचा पाऊस हा सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला निवडून देऊन खासदार बनवल्याशिवाय राहणार नाही, असं मला तरी वाटतं. हीच परिस्थिती रात्री पुण्यातही पाहायला मिळाली. दंगेकरांनी आरोप केले होते भाजपवरती. सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये ते जाऊन बसले होते. कुठली तक्रार दाखल? बघा, तक्रार आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत. पण आम्ही फक्त लोकांना विनंती करू शकतो, हे जे काही पैसे असतात ते 2-3 दिवस आपल्याला टिकतात. 5 वर्ष कुठंतरी आपल्याला अन्याय सहन करावा लागतो. जे लोक पैसे देतात ते 5 वर्ष म्हणतात की तुम्हाला आम्ही विकत घेतले, आमच्याकडे तुम्ही येऊ नका. त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या लोकांना निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि महायुतीकडनं या महाराष्ट्रामध्ये लोकांना विकत घेण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी, नेते विकत घेण्यासाठी काही पत्रकारांचं आणि विश्लेषकांचं मत आहे की कमीत कमी 2,000 कोटी रुपयाचा खर्च हा महायुतीकडनं केला जाईल. बारामतीमध्ये आम्ही अनुभवलो आहे. आता दक्षिणमध्ये, नगर दक्षिणमध्ये आम्ही अनुभवत आहोत. दंगेकरसुद्धा अनुभवत आहे. त्यामुळे आम्ही जो आकडा सांगत आहोत ते फार घातक आहे लोकशाहीच्या बाबतीत. स्ट्रॉंग रूममधले CCTV बंद असणं, आज हा प्रकार समोर आला, याच्यापूर्वी असे झालं होतं का? किंवा मग आजचा हा मतदानाचा दिवस पाहून हे सगळं केलं असं तुम्हाला? नाही, आता एक तर CCTV बंद राहणं हे योग्यच नाही आहे. त्यांनी दक्षता घ्यावी लागतं, त्याला बॅकअप ठेवावं लागतं. आता 45 मिनटं ते 1 तास झालेला आहे, अजून CCTV तिथं बंद आहे. त्यामुळे अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते लोकशाहीला चुकीच्या आहेत, घातक आहेत. इलेक्शन कमिशनची जबाबदारी CCTV ते चालू ठेवावं. पण आता ते बंद झाले असेल तर आम्ही कंप्लेंट केली. पण आम्ही शांत बसणार नाही. त्या बाबतीत आम्ही जाब हा इलेक्शन कमिशनकडनं विचारणारच आहोत. आणि त्याच्याचबरोबर आम्ही घाबरत नाही, कारण 99.99% EVM मशीनच्या बाबतीतली सगळ्या माहिती आमच्याकडे आहे. त्याचं ऑडिट केलेलं आमच्याकडे आहे. मतदान किती झालं हेही आमच्याकडे आहे. तर मी कितीही काय करण्याचा प्रयत्न केला तरी ते आम्हाला फसवू शकत नाहीत. नक्कीच रोहित पवार आपल्याबरोबर होते आणि सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलीत. कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवड, साम TV, पुणे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.